नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 मे 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव मित्रांनो काल स्थिर बघायला मिळाले, तर काही ठिकाणी थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी नागपूर। या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती 1135 क्विंटलची। कमीत कमी दर 6530 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7100 रुपये, तर सर्वसाधारण दर 6875 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो पुन्हा नागपूर तूर लोकल 283 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6440 रुपये, सर्वसाधारण दर 6900, तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 6980 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर तूर पांढरी। आवक आलेली होती 35 क्विंटलची। कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 7000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6900 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तूर लाल। आवक आलेली होती 608 क्विंटल तुरीची। कमीत कमी दर 6925 रुपये, जास्तीत जास्त दर 7350 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7182 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे चंद्रपूर तूर लाल। आवक आलेली होती 9 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6350 रुपये, जास्तीत जास्त दर 6550, तर सर्वसाधारण दर 6400। त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर। कमीत कमी दर 6750 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी 7000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6800 रुपये। त्यानंतर बाजार समिती लातूर तूर लाल। आवक आलेली होती 190 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6851 रुपये, जास्तीत जास्त दर 7201, तर सर्वसाधारण दर 7101। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी पुणे। कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत जास्त दर 6750, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव निघालेले आहे 6000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल। या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती लाल तुरीची 2653 क्विंटलची। कमीत कमी दर 6613 रुपये, जास्तीत जास्त दर 7403, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 7283 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तूर लाल। आवक आलेली होती 4000 लाल क्विंटल तुरीची। कमीत कमी दर 6925 रुपये, जास्तीत जास्त दर 7401, तर सर्वसाधारण दर 7188 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी। कमीत कमी दर निघालेले आहे 6425 रुपये, जास्तीत जास्त दर 6906, तर सर्वसाधारण दर 6815 रुपये। त्यानंतर बाजार समिती बुलढाणा तूर लाल। आवक आलेली होती 4014 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6635 रुपये, जास्तीत जास्त दर 7320 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7061 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे धाराशिव तूर गज्जर। आवक आलेली होती 73 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6811 रुपये, जास्तीत जास्त दर 6910 रुपये, तर सर्वसाधारण दर 6856 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे तूर लाल। आवक आलेली होती या ठिकाणी 45 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 5745 रुपये, जास्तीत जास्त दर 6230 रुपये, तर सर्वसाधारण दर 5745 रुपये। त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर। आवक आलेली होती 161 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7200, तर सर्वसाधारण दर 7000। त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी। 1495 क्विंटलची जबरदस्त तुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी। कमीत कमी दर निघालेले आहे 4751 रुपये, जास्तीत जास्त दर 7145, तर सर्वसाधारण दर 6951 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे नांदेड तूर लाल। या ठिकाणी 15 क्विंटल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5965 रुपये, जास्तीत जास्त दर 6950, तर सर्वसाधारण दर 6432 रुपये। त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल। आवक आलेली होती 849 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6405 रुपये, जास्तीत जास्त दर 6995, तर सर्वसाधारण दर 6766 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा तूर लाल। आवक आलेली होती 2459 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6570 रुपये, जास्तीत जास्त दर 7268 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7131 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ 70 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6700 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7100, तर सर्वसाधारण दर 6950। त्यानंतर बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी
छत्रपती संभाजीनगर तूर लोकल 3 क्विंटलची आवक आलेली होती. फक्त कमीत कमी दर 4,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,550, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो, वाशिम तूर लाल 1,850 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,707 रुपये, जास्तीत जास्त दर 7,220, तर सर्वसाधारण दर 6,961 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो, अमरावती तूर पांढरी कमीत कमी दर निघालेली आहे. या ठिकाणी 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,950, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो, पुलगाव जिल्हा आहे वर्धा, जास्तीत जास्त दर 7,350 रुपये, कमीत कमी दर 6,850, तर सर्वसाधारण दर 7,030 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो, अहिल्यानगर जास्तीत जास्त दर निघालेले आहे. या ठिकाणी पांढऱ्या तुरीला 6,800 रुपये, कमीत कमी दर 6,350, तर सर्वसाधारण दर 6,750 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर, जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 7,200 रुपये, कमीत कमी दर निघालेले आहे 6,750, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा आहे नागपूर, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,300 रुपये, कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो, धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती, या ठिकाणी लाल तुरीला जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,285 रुपये, कमीत कमी दर निघालेले आहे 6,815 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी नांदुरा तूर लाल, या ठिकाणी आवक आलेली होती 490 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,810 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 7,200 रुपये, कमीत कमी दर 6,850, तर सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठिकाणी राज्यात तुरीच्या बाजारभावात थोडीफार वाढ देखील बघायला मिळालेली आहे आणि आवकेत बरीचशी घट येताना राज्यातील तूर बाजारभावामध्ये दिसण्यात आलेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.